श्री लक्ष्मणदास महाराज पुण्यतिथी महोत्सव म्हणजे आज 5वा दिवस. आज मठामध्येच मुक्कामाला होतो, कारण आज काकड्याला थांबणार होतो. आपले शंभू महाराज गोसावी पकवाज वाजवाय होते. मग नंतर आरती झाली. आरती झाल्यानंतर मठात थांबलो, जरा मित्रमंडळी आली, जरा गप्पा मारल्या सगळ्यांना सांगत, आणि नंतर घरी आल्यावर गेलो पंढरपूरला. आज आंघोळीला. आज अधिक महिन्यातला शेवटचा दिवस राहिल्यात, म्हणलं 1-2 जाऊन यावं जरा. मग बाची मंडळी सगळी होती, त्यांच्यासोबत गेलो नदीला. नदीत आंघोळ केली. आंघोळ झाल्यानंतर सर्वांना गंध लावले. एक गंधवाले काका आले, त्यांच्याकडून सर्वांनी गंध लावून घेतला. मग तिथून गेलो महाद्वारात. अधिक मास संपत आल्यामुळे भरपूर गर्दी होती बरं का मंदिरापाशी. मग तसंच दर्शन घेतलं. तिथून घरी आलो आणि नाश्त्याला केली इडली सांबर खाल्लं मित्रांनो. आणि नंतर गेलो मठामध्ये. मग बाहेर उत्कर्षण आबाई घाट पडला, त्यांच्यासोबत मठामध्ये गेल्यानंतर गाथापारायण चालू आहे. गाथापारायण जरा ऐकलं मित्रांनो, जरा बसलो तिथं. बघा ही चपात्या भाजत होती, तिला काय भाजाय पाहिजे ना, चपाती मधनं तोडली. मग जेवणाची तयारी चालू होती. आणि आजची पंगत होते महाराजांचे सेवक भूमकर बंधू यांची. मग वारकऱ्यांचं पूजन करून पंक्तीला सुरुवात झाली मित्रांनो. आणि मी जरा आज वाढू लागलो पंगत, आणि मी पण नंतर जेवण केलं आणि आलो घरी. आज घरी होतं आमच्या बाची मंडळींचं पूजन करायचं होतं. जरा दोंड्या महिन्यात काय तर करते ते बघा. ते मामानं बाच्यांचं पाय धुवायचं असते, तर मग ते पाय धुवून त्यांच्या पायाला हळदी कुंकू लावून त्यांची पूजा केली. आणि त्यांना कपडे पण घेतले होते सर्वांना. मग 5 वाची मंडळी आहेत, सर्वांचं पाय धुतलं, हळदी कुंकू लावलं पायाला. मग नंतर आमच्या आईनं आमच्या भाऊजी आणि दिदीला दोंडताट जीव घालायचं होतं. मग त्यांचं पण पूजन केलं, त्यांचं पण पाय धुतलं. आणि नंतर आपल्या गंगाचं पण पूजन केलं आईनं, आणि गंगाला हळदी कुंकू लावून गंगाची पूजा केली. नंतर आम्ही सर्वजण जेवण करायला बसलो, जेवण केलं. आणि मठामध्ये हरिपाठासाठी गेलो संध्याकाळी 7 वाजता. हरिपाठात आज पोरेसर बघा किती उड्या मार लागल्यात. मग हरिपाठ झाल्यानंतर फुगड्या वगैरे झाल्या. माझी आणि सुनीलची फुगडी झाली, जरा बघा व्हिडिओमध्ये. मग तिथून नंतर जेवण केलं. जेवायला मी आपला शुभम सर्वेश बसलो होतो, इकडं गोट्या होता. सर्वांनी जेवण केलं आणि रात्री सुनील सोबत गेलो पंढरपूरला आम्ही निघालो होतो दर्शनाला. पंढरपुरात पोचल्यावर माऊलींचं दर्शन घेतलं. माऊलींचं दर्शन घेऊन गेलो नामदेव पारीला. नामदेव पारीचं दर्शन घेतलं, गर्दी भरपूर होती. मग तिथून आलो घरी आणि मठामध्ये भजन चालू होतं. भजनात थांबलो जरा आणि नंतर निवांत झोपलो. धन्यवाद.